विधान भवनामध्ये काही महिन्यांपूर्वी पडळकरांचे समर्थक आणि आव्हाडांचे समर्थक यांच्यात काही क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता, मोठा राडा झाला होता आणि याच राड्याचा आता अहवाल तयार केला जाणार आहे। आज विधानसभा अध्यक्षांना हा अहवाल सादर केला जाईल। विशेष अधिकार हक्कभंग समितीकडून हा अहवाल सादर केला जाणार आहे। या समितीमधल्या 18 सदस्यांनी घडलेल्या घटनेप्रकरणी नाराजी देखील व्यक्त केली आहे। राडा करणाऱ्या संबंधित व्यक्तींवरती कठोर कारवाई होण्याची देखील शक्यता आहे। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकचे तपशील देतील। सुशांत, कस्तुरी, आपण जर बघितलं असेल तर पावसाळी अधिवेशनात खऱ्या अर्थानं गोपीचंद पडळकर यांचे समर्थक आणि राष्ट्रवादीचे नितीन देशमुख यांच्यामध्ये हाणामारी झाली होती। जितेंद्र यांचे समर्थक आहेत। त्यानंतर कुठेतरी एक राजकारण जाताना पाहायला मिळालं होतं। विधानसभा अध्यक्षांनी आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सभागृहात अशा पद्धतीने विधानभवन परिसरात राडा होणं योग्य नसल्याचं त्यावेळी सभागृहात म्हटलं होतं। आता खरं तर या राड्याचा अहवाल जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे। खरं तर 18 जणांच्या समितीने हा अहवाल जो आहे तो तयार केलेला आहे आणि या अहवालात नेमकं काय निघतंय, कुणावर कारवाई होतं हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र आपण जर बघितलं असाल तर मुंबईत झालेल्या अधिवेशनात जो राडा झाला होता त्याचे पडसाद जे आहेत ते सगळीकडे उमटले होते। पोलिसांनी नितीन देशमुख आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांना देखील ताब्यात घेतलं होतं। मात्र आता आज हा अहवाल विधानसभा अध्यक्षांकडे सादर केला जाणार आहे। या अहवालात नेमकं काय म्हटलं हे बघावं लागेल। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।